घटना हुई है उस बारे में मुझे जानकारी मिली। मैंने वहाँ के जो प्रांत है उनके साथ भी मेरी उस बारे में बात हुई। आदिवासी आश्रम शाला है आदिवासी विभाग की, उसमें ये दुर्दैवी घटना घटी है। लेकिन अभी सारे बच्चे जो है वो स्टेबल है। उनका जो सेंट्रल किचन है वहाँ से वो फूड गया था, ऐसी मुझे जो प्राथमिक जानकारी मिली है। लेकिन मैंने उनको सूचना दी है कि संबंधित जो विभाग है आदिवासी विभाग है, उस विभाग के जो मंत्री है उनके सर, उनके साथ मैं भी खुद बात करूंगी। और मैंने लोकल जो एडमिनिस्ट्रेटर है उनको भी मैंने सूचना दी है कि वो भी बात करके, जिलाधिकारी भी बात करके उस बारे में जो वो सेंट्रल किचन है उनसे कौन सा फूड लाया गया था उस बारे में जांच हो। और ये जो 60 या 70 बच्चे हैं अभी वो स्टेबल है। कल रात को इनकी ट्रीटमेंट शुरू की गई थी और जो वहाँ के लोकल सारे अधिकारी हैं वो ट्रीटमेंट के समय और सुबह भी वो हॉस्पिटल में थे, सुबह भी मेरी फिर से बात हुई और अभी वो सुदैव से वो सारे बच्चे स्टेबल हैं। झालेले आहेत महिला, त्या आजही अपेक्षित आहे केवायसी सुरू होईल, तर काय सांगा? ई केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी चुकी ई केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांना सुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली। आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। ई केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचा का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू। आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू। त्या विरोधकाकडून श्रेयवादाची लढाई सुरू आहे। आज उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी एकत्रित मुंबईमध्ये विजय उत्सव साजरा केला। नाही, खरं तर काही देशातल्या वेगवेगळ्या भागातले जे विद्यार्थी आहेत, मूळ मुद्दा हा नीट परीक्षा आणि पेपर लीक संदर्भातला होता आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलन केलेलं होतं।